वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक झालेली आहे। पिंपरी पोलिसांनी रात्री उशिरा स्वारगेट परिसरामध्ये ही कारवाई केली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये अखेर सासरा आणि दीर यांना अटक झालेली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे आता बावधन पोलीस ठाण्यामध्ये आहेत। पुढची कारवाई आता सुरू होईल। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना बावधन पोलीस ठाण्यामध्ये आता ठेवण्यात आलेले आहे। त्यांना पहाटे अटक करण्यात आली आहे। सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू लता हगवणे, नवरा शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे अटकेत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज कसपटे कुटुंबियांची भेट घेणार आहेत। कसपटे कुटुंबियांच्या भेटीनंतर रुपाली चाकणकर आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत। रुपाली चाकणकर आज पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची सुद्धा भेट घेतील। दरम्यान हगवणेंवरील पोलीस कारवाईनंतर रुपाली चाकणकरांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया। रुपाली चाकणकर यांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की वैष्णवी हगवणे प्रकरणातील दोन्ही फरार आरोपी आज पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेमध्ये पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता। कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन त्यांचं काम उत्तमरित्या करत आहे। गुन्हा नोंद आहे। आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत आहे। रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर आज कसपटेंची भेट घेणार आहेत। कसपटे कुटुंबियांच्या भेटीनंतर चाकणकर पत्रकार परिषद घेतील। महत्त्वाची बातमी, रुपाली चाकणकर आज पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची सुद्धा भेट घेणार आहेत। या प्रकरणात राज्य महिला आयोगाकडून अगोदरच सुमोटो दाखल करण्यात आलेला आहे आणि दोषींवर कठोरातली कठोर कारवाई होईल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे। रुपाली चाकणकर आज पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार आहेत। मात्र त्याआधी कसपटे कुटुंबियांची त्यांच्याकडून भेट घेतली जाईल आणि त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। सासरा आणि दीर या दोघांना सुद्धा आज पहाटे अटक झाली आहे। तर सासरा आणि दीर या दोघांची अटक कशी झाली ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। वैष्णवी हगवणे प्रकरणी रात्री उशिरा पिंपरी पोलिसांच्या पथकाकडून अटकेची कारवाई। राजेंद्र हगवणे एका हॉटेलमध्ये जेवत असल्याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ट्रॅक केल्याची माहितीच्या आधारे राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेला स्वारगेट परिसरातून अटक।